नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत खिशे पापड। तांदळाचे खिशे पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तांदळाचे असे खिशे पापड तुम्ही कधी खाल्ले आहेत का? खाल्ले नसतील तर तुम्ही एकदम कुरकुरीत आणि फुलणारे, दुप्पटीने फुलणारे, तेही अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे। घरच्या घरी तांदळाचे खिशे पापड बनवायचे। बाजारातले पापड विसरा, आज बनवूया तांदळाचे खिसे पापड। एकदम कुरकुरीत आणि फुलणारे। ही एक सोपी ट्रिक बघितली की तुम्ही लगेच बनवाल। चला तर सुरुवात करूया। तरी तुम्ही याचा आवाजही ऐकू शकता। एकदम भन्नाट असा, म्हणजे एकदम कुरकुरीत असा हा आपला पापड आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी तांदळाचं पीठ घेणार आहे। 2 वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे। ते तांदूळ आपण दळून आणायचं आहे। तांदूळ आपण स्वच्छ धुवून दळून आणायचे, किंवा असेच दळून आणले तरी काही प्रॉब्लेम नाही। जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तरीही चालेल। तर मी ते 2 वाटी तांदळाचं पीठ चाळून घेणार आहे। तर इथे आपण पहिलं 1 वाटी चाळून घेते। न चाळता अजिबात करायचं नाही। खिशे पापड करताना हा एक ट्रिक नक्कीच लक्षात ठेवा, नाही तर याचे गाठी बनल्या जातात। त्यामुळे आपल्याला 1-1 वाटी अशी 2 वाटी आपण इथे खिशे पापड बनवणार आहोत। तर इथे आपण 2 वाटी पीठ चाळून घ्यायचे। तर चाळल्यानंतर जे काही जाड असतील तेही निघून जातील। तर तुम्ही ते पाहू शकता, एवढा कचरा आपला निघतो, म्हणून चाळून घेणे खूप गरजेचं आहे। तर इथे चाळून घेतलं। त्यास दुसऱ्या साईडला पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे। तर इथे 4 ग्लास पाणी आपण ठेवलेलं आहे, किंवा वाटीच्या प्रमाणे 4 वाटी पाणी इथे गरम व्हायला ठेवलेलं आहे। पाणी छान गरम झालं की त्यामध्ये आपण 2 चमचे तीळ घालून घेणार आहोत। तीळ तुम्हाला किती आवडतील त्यानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता, आणि जर घालायचं नसेल तरीही तुम्ही अवॉइड करू शकता। तर इथे मी 2 चम्मच तीळ घातलेले आहे, आणि त्यानंतर 1 मोठा चम्मच खारी पापड घातलेला आहे, आणि त्यानंतर हवं असल्यास तुम्ही मीठही घालू शकता। मी शक्यतो पापड खार वापरल्यानंतर चांगले फुलले जातात। तर इथे आपण जिरे घालून घेतलं 2 चम्मच। जर तुम्हाला तिखट हवं असेल तर चिली फ्लेक्स घालून घ्यायचं आहे। तर इथे मी पण चिली फ्लेक्स घालून घेतलेलं आहे। जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही सोडला तरी चालेल। तर इथे आपला पाणी मस्त उकळतोय, त्यामध्ये आपण तांदळाचं जे पीठ आपण चाळून घेतलेलं आहे ते थोडं थोडं करून आपण सगळं पीठ घालून घ्यायचं आहे। थोडं थोडं पीठ घालायचं, जर राहिलं तर अगदी मोजके माप घेतलेलं आहे, अजिबात राहणारच नाही। तर मी ते सगळं पीठ यामध्ये घालून घेतला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने। 2 वाटी पीठ बरोबर 4 वाटी पाणी ठेवलेले आहेत। या पद्धतीने पीठ व्यवस्थित आपण बेलन घेतलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित फिरवता येते, म्हणून बेलनाचा वापर करा। शक्यतो गाठी व्हायच्या जास्त चान्सेस असतात, म्हणून मी इथे बेलन वापरलेलं आहे। बेलनाने अजिबात गाठी होणार नाहीत आणि व्यवस्थित फिरवतासुद्धा येते। या पद्धतीने आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता आपण याला झाकण लावून 2 ते 3 मिनटासाठी ठेवून देणार आहोत। हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आपण याला 2 ते 3 मिनटासाठी झाकण लावून ठेवून देणार आहोत। तर आता आपण जे वेलणाला लागले तेही आपण काढून घ्यायचे। काढून घेऊन आता आपण याला 2 ते 3 मिनटासाठी झाकण लावून ठेवून द्यायचं आहे, कारण सगळा पीठ व्यवस्थित वाफ खाल्ली पाहिजे। नंतर आपण याला पुन्हा वाफेवर उकळीही देणार आहोत। तर इथे झाकून ठेवायचे 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर आता मी इथे काढून घेतलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता, एकदम मस्त अशी आपला हा पीठ भिजला जातो आणि मस्त मऊ होते। तर इथे पाहू शकता। आता आपण काय करायचं, एक कॅरी बॅग घेतलेलं आहे, म्हणजे एक प्लास्टिक, ते मी घेतलेलं आहे। त्यामध्ये हे जे आपण पीठ बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। व्यवस्थित मऊ आणि व्यवस्थित परफेक्ट पाण्याचा अंदाज ठेवा, म्हणजे अजिबात चुकणार नाही। तर इथे आपण जे सगळं आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे, जे आपलं पीठ तयार झालेलं आहे ते आपण ह्यामध्ये घालून घ्यायचे। व्यवस्थित हाताच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता, एकदम मऊ आणि एकदम एकजीव होतो, अजिबात कॅरीबॅगला चिटकत नाही, व्यवस्थित पीठ शिजला जातो। तर आता हे सगळं एकजीव करून आपण याचे गोळे करून पुन्हा वाफवायला ठेवायचे। थोडंसं, खूप जास्त वाफवायची गरज पडत नाही, 2 ते 3 मिनटासाठी आपण याला वाफ देऊन घ्यावी लागते। तर तुम्ही ते पाहू शकता, हे सगळं एकजीव झालेलं आहे। 2 ते 3 मिनटासाठी आपण या पद्धतीने
अजिबात गरम वगैरे अजिबात हाताला लागत नाही. आपण इथे प्लास्टिकचा पेपर घेतल्यामुळे अजिबात हाताला गरम लागत नाही. या पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा, म्हणजे अजिबात गाठी वगैरे काही राहणार नाहीत आणि ऑलरेडी झालेल्या नाहीच आहे. तर इथे आपण हे सगळं पीठ तयार झालेलं आहे. आता पीठ आपण एक चाळणी घेतलेलं आहे वाफ देण्यासाठी. तर त्याला थोडंसं हलक्या हाताने तेल लावून घ्यायचं आहे. खूप जास्त लावायचं नाही, हलक्या हाताने तेल लावून घ्यायचं आहे आणि या पद्धतीचे गोळे करून यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. पापड बनवण्यासाठी याला वाफ देणे खूप गरजेचं आहे. वाफ नाही दिलं तर आपले पापड व्यवस्थित होणार नाहीत आणि चिटकत राहतील सगळीकडे. त्यामुळे वाफ द्यायलाच पाहिजे. तर इथे आपण असे रोल करा किंवा गोल करून कसाही तुम्ही पीठ वाफवू शकता. तर मी ते अशी रोल करून सगळा पीठ एकदमच वाफवून घेते. 2 वाटी पीठ दुप्पटीने वाढते, म्हणजे 4 वाटी होते शिजल्यानंतर. तुम्ही ते पाहू शकता, ते 2 वाटी 4 वाटी पाण्यासोबत मिक्स होऊन 4 वाटी पीठ तयार होते. कमीत कमी अर्धा किलो अशी तयार होते ही पीठ. तर इथे आपण याला वाफ द्यायचे. तर मी ते खाली कढई ठेवून घेतलेलं आहे. कढईवर याला वाफ देऊन घेते. मस्त 5 मिनटासाठी आपण याला वाफ देऊन घ्यायचं आहे. 5 मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता मस्त वाफ झालेली आहे. आता आपण अजिबात हाताला चिटकत नाही, या पद्धतीने आपला हा पीठ तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि एक एक गोळे आपण काढून पुन्हा त्याच प्लॅस्टिकमध्ये घालून घ्यायचे, कॅरी बॅगमध्ये घालून घ्यायचे. किंवा तुम्हाला प्लास्टिकमध्ये नाही घालायचं असेल तर तुम्ही मऊ सूत असलेला कॉटनचं कापड घेऊन त्यामध्ये हे अशी बनवू शकता. तर त्या व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. वाफ दिलेला आहे. आता थोडंसं मॅशियरने आपण थोडेसे दाबून घ्यायचं, म्हणजे आपल्याला हलकं होईल, पीठही व्यवस्थित मिक्स होईल आणि हाताला चटकेही बसणार नाहीत. तरी ते पाहू शकता. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि पटकन आपण हे पापड बनवायला घ्यायचं आहे. आता हे सगळं एकजीव झालं की आता आपण पापड बनवायला घेणार आहोत. तर पापड बनवायला आपण इथे कोणताही मशीन वापरणार नाही. आपल्याकडे मशीन नाही आहे. कोणताही मशीन न वापरता आपण पापड कशी बनवायची ते पाहत आहोत. तर एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा आणि नवनवीन रेसिपीज मिळवा. तर मंडळी इथे पाहू शकता या पद्धतीने आपला हा पीठ तयार झालेला आहे. तुम्हाला इथे थोडंसं दाखवते. तर तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने पीठ शिजलेलं आहे. आणि आता एक थोडा गोळा घ्यायचा आणि या पद्धतीने छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. खूप मोठे मोठे बनवायचे नाहीत, पातळ आणि छान बनले पाहिजे. त्यासाठी आपण छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचेत आणि पापड बनवायला सुरुवात करायची. तर इथे आपण गोळे करून घेऊयात आणि एक तेलाचं पेपर आपण घेणार आहे. तेलाचं कागद, जरासं जाडसर असलेलं कागद मी इथे घेणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता खाली पोळीपाट घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी तेलाचं कागद अशी कट करून घेतलेले आहे. या पद्धतीने कट करून घेतलात तर अगदी सहज आपले पापड बनले जातात, कोणताही झंझट नसताना. तर इथे मी कागद घेतलेला आहे तेलाचं. जरासं जाडसर घ्या, कोणताही घ्या पण जाडसर घ्या. त्यामुळे काय होणार नाहीत, आपले पापड फाटणार नाहीत आणि व्यवस्थित बनतील. तर मी इथे पाहू शकता थोडंसं हलक्या हाताने आपण प्रेस करून घ्यायचं आहे आणि मस्त पापड तयार होते. पाहू शकता मंडळी, या पद्धतीने आपली ही पापड तयार झालेली आहे. आता आपण हे काढून घ्यायचं. कसंही तुम्ही या कागदावर कसंही तुम्ही रफ करू शकता किंवा थोडंसं हलकं प्रेस करू शकता. सहज बनली जाते आपली पापड. तर इथे पुन्हा एक गोळा घेऊयात. आणखीन एक पापड मी करून दाखवते तुम्हाला. पुन्हा एक गोळा घेतला आणि या पद्धतीने दाबून घ्यायचं आहे. मस्त पापड तयार होते. जर दुसऱ्या साईडला जाड असेल असं वाटत असेल तर त्याला आपण पुन्हा एकदा बनवून घ्यायचं. तर इथे मस्त एकदम पातळ एक लेवल अशी बनली जाते. जर असं मोठं ताट घेतला तर मस्त पापड तयार होतात. या पद्धतीने आता आपण संपूर्ण पापड तयार करून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये. आपण आता इथे 5-6 पापड पटापट बनवून घेतलेलं आहे. अगदी झटपट बनली जातात मंडळी. ही पापड बनवायला मला 1 तास गेला आहे. 2 वाटी बनवायला 1 तास गेलेले आहेत. कमीत कमी 200 पापड झालेले आहेत. याची 200 पापड बनले जातात. तुम्हीही हा रेसिपी एकदा ना एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन रेसिपीज पहा.
तर मंडळी आता आपले ही समधी पापड झालेले आहेत. आता आपण याला फॅनच्या खालीच वाळवायचे, उन्हात वगैरे जायची अजिबात गरज नाही. अगदी फॅनच्या वाऱ्याखाली 2 ते 3 तासामध्ये एकदम कडक वाळले जातात. तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने आपण ते कागदावरच घालून घेतलेलं आहे. मस्त अशी पापड तयार झाली मंडळी. तुम्हाला ही रेसिपी आवडली का? आवडली असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर मंडळी इथे पाहू शकता 2 दिवस वाळवल्यानंतर अशी पापड तयार झालेली आहेत. आता आपण तळायला घेऊयात. इथे मस्त कडकडीत उन्हात 2 दिवस वाळवल्यानंतर आता इथे आपण तेल घालून तेल छान गरम होऊ द्यायचे. त्यानंतर ही पापड तळून घेतो. इथे तुम्ही पाहू शकता दुप्पटीने फुललेले आहे की नाही मंडळी पापड, तुम्हीच सांगा. मस्त दुप्पटीने फुलते, अगदी सहजपणे बनवले जाते कोणताही मशीन नसताना. तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपली ही पापड झालेली आहेत मंडळी. पापड रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. अशाच नवनवीन रेसिपीज माझ्या चॅनलवर आणि वेगवेगळ्या पापड रेसिपी अवेलेबल आहेत, नक्कीच भेट द्या. तर मंडळी इथे आपला पापड तयार झालेला. आता याचा आवाजही तुम्ही पाहू शकता, एकदम कुरकुरीत आणि एकदम क्रंची अशी बनली जाते. नक्की ट्राय करा. चला तर भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि खुशाल राहा मंडळी. अशाच नवनवीन रेसिपीसोबत भेटूयात पुन्हा. बाय बाय.